महाडिक साहेबांची सत्ता होती तेव्हा आम्ही कधीही हस्तक्षेप केला नाही, पण आज जिल्ह्यातील नेते कमकुवत असल्यामुळेच राज्यातील नेत्यांना हस्तक्षेपाची संधी मिळते असा निशाणा काँग्रेस आमदार बंटी पाटलांनी साधलाय। आणि याला निमित्त आहे ते म्हणजे कोल्हापुरातल्या गोकुळच्या निवडणुकीचं। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपासून ते महायुतीतील अंतर्गत वाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांच्याबाबतचे दावे आणि विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीची रणनीती अशा अनेक मुद्द्यांवर खरं तर सतेज पाटलांनी आज खूप मोठमोठी वक्तव्य केली आहेत। पण आपण गोकुळ विषयी बोलायचं झालं तर गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आमदार बंटी पाटलांनी महायुती आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। त्यांचं असं म्हणणं आहे की गेली 25 ते 30 वर्ष महाडिकांच्या पॅनलकडे गोकुळची सत्ता होती। या काळात राज्यात काँग्रेसची सत्ता होती, पण असं असतानाही आम्ही गोकुळच्या राजकारणात कधीही हस्तक्षेप केला नाही। मात्र आज जिल्ह्यातील नेतृत्व कमकुवत आहे आणि त्यामुळे राज्यातील नेत्यांना हस्तक्षेप करण्याची संधी मिळते असं बंटी पाटील म्हणालेत। महायुतीतील सर्व नेते एकत्र आले तरी गोकुळचे दूध उत्पादक शेतकरी आपल्या बाजूने असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। गेल्या 3 महिन्यात गोकुळची बदनामी का करण्यात आली असा सवाल सुद्धा त्यांनी विरोधकांवर निशाणा करत विचारलाय। प्रशासक नेमण्याच्या निर्णयावर सुद्धा त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलाय। मंत्री हसन मुश्रीफ यांनी तब्बल 22 वेळा मुख्यमंत्र्यांकडे प्रशासक नेमू नका अशी मागणी केली, पण तरीही मुख्यमंत्र्यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि प्रशासकाची नेमणूक केली असं त्यांनी म्हटलंय। शिवाय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा एक वेगळा प्रस्ताव दिला होता, पण तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दोघांचंही ऐकलं नाही असा दावा सतेज पाटलांनी केलाय। त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत ठराव गोळा करण्याची जी प्रक्रिया आहे हा केवळ पहिला टप्पा आहे आणि मग संस्था चालकांना योग्य उमेदवाराच्या पाठीशी उभं राहण्याचं सुद्धा त्यांनी आवाहन केलंय। सहकार क्षेत्राबाबत बोलताना पश्चिम महाराष्ट्र हा खरं तर सहकाराचा बालेकिल्ला आहे। आम्ही कधीही पक्षाच्या झेंड्याखाली सहकाराच्या निवडणुका लढवल्या नाही आहेत। गोकुळ हा 5.5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आहे आणि त्यांचं हित जपणं हेच आमचं उद्दिष्ट आहे असं सुद्धा बंटी पाटलांनी स्पष्ट केलं। त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली। निधीच मिळत नसेल तर त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जाऊन काय करायचं असा सवाल सुद्धा त्यांनी केला आणि मग सरकारवर टीका केली। विधान परिषद निवडणुकीविषयी ज्यावेळेस त्यांना विचारलं त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं की भाजपच्या विरोधातील विचारांची लढाई सुरू आहे आणि महाविकास आघाडीतील 3ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे आता पुन्हा गोकुळबाबत जर आपण बोलायचं झालं तर आगामी गोकुळच्या निवडणुकीत नेमकं कुणाचं पारडं जड ठरणार, महायुतीतील अंतर्गत वादाचा परिणाम हा सहकाराच्या राजकारणावर होणार का आणि सतेज पाटील यांनी केलेल्या या आरोपांना सत्ताधारी पक्षाकडून काय उत्तर मिळणार, या संपूर्ण राजकीय घडामोडींविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।